नमस्कार, कसे आहात सगळे? तर या रिलायबल अकॅडमीच्या या आभासी तासिकेमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आणि व्याकरणाच्या आपण पुढच्या घटकाकडे वळूया. गेल्या वेळेस आपण क्रियापदापर्यंत येऊन थांबलेलो होतो आणि क्रियापदाबरोबरच आख्यातार्थ, त्यानंतर तुमचे काळ हा भाग आपण गेल्या वेळेस पाहिला. आणि त्या क्रियापदामध्येच हे इतर जे घटक आहेत ते सामावलेले आहेत. आख्यातार्थ, आख्यातार्थावरती आधारलेले वाक्य प्रकार आणि त्याचबरोबर काळ. तर आज आपण पुढच्या प्रकरणाकडे जाणार आहोत. पुढचं प्रकरण म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय याची संकल्पना आपण आधीच स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. हे आपल्याला पक्क माहिती आहे. समजा आपण असं वाक्य घेतलं की महेश मोठ्याने ओरडला, याच्यामध्ये क्रियाविशेषण आहे ओरडला. ओरडण्याची क्रिया झाली मोठ्याने, त्यामुळे क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द क्रियाविशेषण असतो. ही कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये पक्की बसलेली आहे. आता हे जे क्रियाविशेषण जे आहे, या क्रियाविशेषणाचे काही प्रकार आहेत. तर त्या सर्व प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण कुठल्याही प्रकारावरती प्रश्न विचारले जातात आणि हे प्रकार इतरही प्रकरणामध्ये मध्ये मध्ये डोकावतात, त्यामुळे ते आपल्याला समजून घेतले पाहिजेत. तर त्या सर्व प्रकारांकडे आपण आता वळूया. क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे हे प्रकार तर ओळखायला अत्यंत सोपे आहे. ते पहिलं बघा, कालवाचक क्रियाविशेषण. आता इथे सिम्पली आता इथे मी वाक्य लिहिलेले बघा, पूर्वी कौलारू घरे होती. मग आता इथे केव्हा प्रश्न विचारायचा? पूर्वी कौलारू घरे होती. ही कौलारू घरे कधी होती? तर पूर्वी होती. तर हा केव्हा हा प्रश्न जर आपण विचारला तर त्याचं जे उत्तर मिळतं ते म्हणजे तुमचं कालवाचक क्रियाविशेषण. आता इथे बघा, पूर्वी कौलारू घरे होती. केव्हा? तर पूर्वी. तर पूर्वी हा शब्द काळ सांगतो, इथे भूतकाळ सांगतो. त्यानंतर आता विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. केव्हा? तर आता. त्यामुळे आता हा जो शब्द सुद्धा क्रियेबद्दलच माहिती देतो आणि काळ दर्शवतो. आता, पूर्वी, नंतर हे जे शब्द आहेत तो क्रियेचा काळ दर्शवतो. आणि ओळखण्याची सिंपल ट्रिक, केव्हा हा प्रश्न विचारायचा. पूर्वी कौलारू घरे होती. केव्हा होती? तर पूर्वी होती. मग ते पूर्वी हा जो आहे त्याच्यावरून काळ कळतो, त्यामुळे ते झालं कालवाचक क्रियाविशेषण. असं एक वाक्य घेतलं की हल्ली आजोबा खूप बडबड करतात. मग हल्ली आजोबा खूप बडबड करतात. केव्हा? हल्ली. तर हल्ली वर्तमान काळ कळतो, आत्ताचा काळ. आजोबा पूर्वी तसे नव्हते, आता खूप बडबड करतात. त्यामुळे हल्ली हा जो शब्द आहे, केव्हा या प्रश्नाचं जे उत्तर येतं सिंपल ते आहे तुमचं कालवाचक क्रियाविशेषण. काळ कळतो, क्रियेचा काळ कळतो, क्रिया कोणत्या काळामध्ये घडते आहे ते कळतं. तर हे तुमचं क्लिअर झालं असेल. दुसरं आहे स्थलवाचक. आता मी अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे, बऱ्याचदा त्याची जी शीर्षक असतात तीच म्हणजे तुम्हाला त्या प्रकाराकडे येऊन जातात. मग आता इथे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पाहत असताना दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण. स्थलवाचक याच्यामध्ये स्थळ सांगितलं जातं, स्थळ, ठिकाण सांगितलं जातं. क्रियेचं ठिकाण, क्रिया कोठे घडली हे ठिकाण सांगितलं जातं. म्हणजे बघा, तेथे शंकराचे मंदिर आहे. आता हा प्रश्न विचारला तेथे, तर तेथे कोठे आहे? तर तेथे शंकराचे मंदिर आहे. किंवा मी असं म्हटलं, जवळच आज शनिवार आहे तर जवळच मारुतीचे मंदिर आहे. कोठे? तर जवळच. मग तिथून याच्या ते जे शब्द जे आहेत ते शब्द आपल्याला स्थळ दाखवतात, ठिकाण दाखवतात. तर ते त्याला म्हणायचं स्थलवाचक क्रियाविशेषण. तर इथे बघा, येथे शंकराचे मंदिर आहे. कोठे आहे? तेथे आहे. तर तेथे हा जो शब्द आहे तो शंकराच्या मंदिराचं स्थळ दाखवतो, म्हणून ते झालं स्थलवाचक क्रियाविशेषण. सिंपल. मी असं एक वाक्य घेतलं की परमेश्वर सर्वत्र असतो. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे सांगा? परमेश्वर सर्वत्र असतो. क्रियाविशेषण कोणतं आहे? सर्वत्र. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि सर्वत्र हे ठिकाण झालं मग परमेश्वराचं. परमेश्वर कसं आहे? सर्वत्र भरलेला आहे हा परमेश्वर. त्यामुळे सर्वत्र हा जो शब्द आहे की परमेश्वराचं स्थळ दाखवतो.
अगदी याने फक्त प्रल्हादाने सांगितलं की माझा परमेश्वर त्या खांबात देखील आहे, आणि जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला लाथ मारली तेव्हा नरसिंह गुरगुरत त्या खांबातून बाहेर पडले. सगळीकडे परमेश्वर भरलेला आहे. ते परमेश्वराचं स्थळ सांगितलं जात आहे, त्यामुळे झालं स्थलवाचक. तेथे शंकराचे मंदिर आहे. तर कोठे हा प्रश्न विचारायचा. इथे केव्हा केव्हा प्रश्न विचारला, काळ कळतो. केव्हा, काळ, काल, उद्या, त्याच्यानंतर कोठे. तर कोठे या प्रश्नाचं उत्तर स्थळ दाखवतं. ते झालं तुमचं स्थलवाचक क्रियाविशेषक. सिंपल. तिसरं आहे रीतिवाचक. आता रीत म्हणजे पद्धत, मग ती क्रिया कशी घडली. म्हणजे आतापर्यंत आपण ना बरीचशी रीतिवाचक क्रियाविशेषणं पाहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये ती जी क्रिया आहे, त्या क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय, तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. मग आता इथे या रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाच्या प्रकारामध्ये त्या क्रियेची रीत कळते, पद्धत कळते. म्हणजे आता बघा, तुम्ही रस्त्यावर सावकाश चाला, मग आता चालण्याची क्रिया कशी, सावकाश. चालण्याची पद्धत कळते, सावकाश चाला. तो रोज गटागटा पितो, पिण्याची क्रिया कशी झाली, गटागटा. आता क्रियेबद्दल माहिती सांगितली जाते. किंवा आपण असं वाक्य घेतलं की ससा वेगाने पळतो, पळण्याची क्रिया कशी झाली, वेगाने. मग अशा प्रकारे इथे तुम्हाला कशा प्रकारे हा प्रश्न, ती क्रिया कशा प्रकारे घडते आहे, त्या प्रश्नाचं जे उत्तर येतं, त्या प्रश्नाचं उत्तर रीतिवाचक क्रियाविशेषण होतं. सिंपल. हे तीनही लक्षात ठेवा. तीनही महत्वाचे प्रकार आहेत. काळ कळला की कालवाचक, स्थळ कळलं की स्थलवाचक, रीतिवाचक मध्ये रीत कळली, पद्धत कळली की ते झालं तुमचं रीतिवाचक क्रियाविशेषण. हे तीन मुख्य प्रकार. आणखी काही प्रकार आहेत, तर त्याच्याकडे आता आपण बोलूया. पुढच्या प्रकाराकडे जाऊ आपण. हे तीन लक्षात आलेले आहेत तुमच्या. आता पुढे बघा, पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक. याच्यामध्ये संख्या किंवा एकक कळते, म्हणजे ती क्रिया किती वेळा घडलेली आहे ते कळतं. तर इथे बघा, त्याने तिला 100दा सांगितले. त्याने तिला 100दा सांगितले. काहीतरी एखादं उदाहरण समजावून सांगितलं असेल, एखादा कुठं प्रश्न सांगितला असेल, किंवा आपले विचार सांगितले, ते किती वेळा सांगितले, 100दा. आणि परत याचं हा जो प्रकार आहे त्याचं शीर्षक आहे संख्यावाचक. संख्या कळती आपल्याला, लिटरली संख्या कळती आहे. त्यामुळे संख्या कळल्यामुळे हे झालं तुमचं संख्यावाचक क्रियाविशेषण. त्याने तिला 100दा सांगितले, 100 वेळा संख्या झाली. त्यानंतर मग आम्ही भरपूर पाणी प्यायलो. प्यायलो किती, तर भरपूर. मग आता भरपूर याच्यामध्ये पण संख्या आहे बघा. का पाणी, तो भरपूर पाणी प्यायला म्हणजे किती प्यायला, 1 लिटर प्यायला, 2 लिटर प्यायला, किंवा 1.5 लिटर पाणी प्यायला. मग त्याच्यामध्ये हे काय झालं, एकक आलं. एकक म्हणजे परिमाण. त्याच्यामध्ये मग ते लिटर असेल किंवा किलो असेल, ग्रॅम असेल, तर मग त्याला आपण एकक म्हणतो. तर मग इथे पाणी जे आहे, हे पाणी, तो भरपूर पाणी प्यायला म्हणजे कितीतरी लिटर तो पाणी प्यायला. म्हणजे इथे काय होतंय, आपल्याला एकक कळतं आहे. तर त्यामुळेच त्याला म्हणायचं परिमाणवाचक. हे झालं तुमचं संख्यावाचक, लिटरली संख्या कळते. आणि त्यालाच परिमाणवाचकही असं म्हटलेलं आहे, कारण परिमाण पण कळतं त्याच्यामध्ये, की आम्ही भरपूर पाणी प्यायलो आणि त्याने तिला 100दा बजावले. तिथे लिटरली संख्या येते, शीर्षकावरून लक्षात येतं आपल्या. आता पुढचं जे आहे ते म्हणजे प्रश्नार्थक तुमचं क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नार्थक, त्याच्यामध्येच परत अर्थ दडलेला आहे. प्रश्न असणारच, याच्यामध्ये माहिती विचारण्यासाठी प्रश्न केलेला असतो. तुम्ही याल का, आमच्याकडे अशा प्रकारातला कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमाला तुम्ही याल का असं विचारलेलं आहे. तर इथे प्रश्न केलेला आहे आणि जनरली याच्यामध्ये प्रश्नचिन्ह येतं. आणि त्यामुळे आपल्याला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय ओळखणं सोपं जातं. प्रश्नचिन्ह असणार प्रश्नार्थक मध्ये, तर ते क्रियापदाला लागूनच येतं. तुम्ही मग आमच्याकडे याल का, तुम्ही भाषण द्याल का, तुम्ही 4 घास खाऊन जाल का. मग अशा प्रकारे ते जोडूनच येतं क्रियापदाला. आणि ते प्रश्न विचारला की ते झालं प्रश्नार्थक. आपण मला गावी न्याल ना, तर इथे सुद्धा न्याल ना, याच्यामध्ये सुद्धा काय आहे, प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे ते झालं तुमचं प्रश्नार्थक क्रियाविशेष. सिंपल आहे. ठीक आहे. आता इथे बघा, हे झालं प्रश्नार्थक. पुढचं निषेधार्थक. निषेध
करणं म्हणजे नकार करणं. ती एखाद्या गोष्टीचा आपण निषेध केला म्हणजे ती नकारात्मक गोष्ट आहे, ती काही सकारात्मक बाब नाही आहे. त्यामुळे निषेधार्थक म्हणजे त्याच्यामध्ये नकार येतो आणि तो नकार दर्शवण्यासाठी न किंवा ना यासारख्या शब्दांचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, तो न चुकता येतो. तो न चुकता माझ्याकडे येतो, रक्षाबंधनला येतो किंवा भाऊबीजेला येतो, न चुकता तो येतो. मग तिथे न हा जो शब्द आहे नकारदर्शक शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे, त्याला म्हणायचं निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. आईचे उपकार न विसरण्यासारखे ते बघा न आलेलं आहे. आईचे उपकार आपण विसरू शकत नाही, आईसारखं प्रेम करणारं दुसरं कोणी नसतं, आई वडिलांसारखं. त्यामुळे आईचे उपकार न विसरण्यासारखे, त्यामुळे इथे पण न आलेलं आहे बघा, इथेही न आलेलं आहे. मग न ना सारखे शब्द येतात तेव्हा ते निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय होतं. सिंपल आहे, लक्षात. ठीक आहे. आता इथे बघा, आता न ना आलं म्हणजे पटकन आपण फक्त निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय लिहून मोकळं व्हायचं नाही. तर आता इथे या दोन वाक्यांमध्ये जरा फरक आहे, पहा कसा बघा. तुम्ही भाषण द्याल ना, हे एक वाक्य आहे आणि तो तोंड उघडेल तर ना, इथे पण ना आलेला आहे आणि इथे पण ना आलेला आहे. पण क्रियाविशेषण अव्ययाच्या बाबतीत हे एका अव्ययाच्या प्रकारामध्ये एका ठिकाणी हे बसतं, दुसऱ्या प्रकारामध्ये हे बसतं. मग पहिलं तुम्ही भाषण द्याल ना असं जे आहे त्याच्यामध्ये मला सांगा हे कुठल्या प्रकारामध्ये बसेल क्रियाविशेषण. व्हेरी व्हेरी गुड. कारण इथे प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही भाषण द्याल ना, हा त्यांना माहीत करून घेण्यासाठी ते भाषण देणार आहेत का किंवा नाही देणार आहे. भाषण देण्याची तयारी झालेली नसेल किंवा शारीरिक स्थिती त्यांची चांगली नसेल म्हणून आपण विचारलं त्यांना, तुम्ही भाषण द्याल ना, प्रश्न विचारला. आणि इथे काय होईल सांगा, तो तोंड उघडेल तर ना, ते निषेधात. मग याचा अर्थ काय होतो, तो तोंड उघडेल तर ना असं आपण म्हणतो, ते तोंड उघडत नाही. आई जी म्हणते बायकोचा बैल आहे, बायको समोर तोंड उघडत नाही, आणि बायको म्हणतो ते आपल्या आई समोर बायकोची बाजू घेत नाही, त्याचं बिचाराचं सँडविच करून टाकतात. म्हणून तो तोंड उघडेल तर ना, ते तो तोंड उघडत नाही असा यात इथे अर्थ होतो. मग इथे हे होईल तुमचं निषेधार्थक. तर आपल्याला एवढे प्रकार जरा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि सोपे आहेत, त्याच्या शीर्षकावरून ते लक्षात राहतात. पहिलं जे तुमचं कालवाचक काळ कळतो, स्थलवाचक स्थळ कळतो, रीतिवाचक पद्धत कळते, त्यानंतर संख्यावाचक मध्ये लिटरली संख्या कळते, आणि कुठल्या तरी परिमाणामध्ये ते मोजलेलं असेल तर ते परिमाणवाचक सुद्धा त्याला म्हणतात. परिमाण म्हणजे एककामध्ये, ते मीटरमध्ये असेल, ग्रॅममध्ये असेल, लिटरमध्ये असेल, मग ते परिमाणवाचक. संख्यावाचकचाच तो भाग झाला. आणि पुढचे जे आपण आता इथे पाहिले ते प्रश्नार्थक, प्रश्न विचारलेला आहे, आणि निषेधार्थक म्हणजे नकारात्मक. ठीक आहे, त्याच्यामध्ये नकारच. आता मी काही 4-5 उदाहरणं तुम्हाला विचारतो, कोणीतरी एकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारातलं क्रियाविशेषण आहे हे जरा मला तुम्ही सांगायचं. आता समजा तुम्हाला असं उदाहरण विचारलं, त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे, असं आपण विधान घेतलं. तर पलीकडे, त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे म्हणजे याची प्रेयसी कुठे राहते हे ठिकाण कळतंय. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे, याची प्रिया त्या झोपडपट्टीत राहते, तो सांगतोय त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. स्थळ कळत आहे, त्यामुळे तुमचं झालं स्थलवाचक. समजा असं उदाहरण तुम्हाला दिलं, चाफा बोले ना, चाफा चाले ना, निषेधार्थक ना आलाय, चाफा बोलत नाही, चाफा चालत नाही, चाफा फुलत नाही. कबीरबींची कविता आहे ती. ना नकारात्मक शब्द आलेले आहेत, तो रुसलेला आहे. त्या कवितेमधून अनेक अर्थ निघालेले आहेत. त्याच्यामध्ये तो एक अर्थ असा काढलेला आहे, तो प्रेयसीवर रागावलेला आहे, रुसलेला आहे. प्रेयसी त्याला विचारते, बाबा का चाफ्या, तू का बोलत नाही, चाफ्या वाय यू आर नॉट टॉकिंग टू मी, काय झालं, व्हॉट्स हॅपन. तर चाफा काही गाल फोरुगटून बसलेलं आहे, बोलत नाही. ना नकारात्मक आलं, ते झालं तुमचं निषेधार्थ. ठीक आहे. त्यानंतर समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं, या जन्मावर शतदा प्रेम करावे. या संख्यावाचक किती वेळा, 100 वेळा असं त्याने सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं की कासव मंदगतीने चालते. कासव मंदगतीने चालते. चालण्याची कासवाची
चालण्याची पद्धत कळली, रीत कळली, त्यामुळे ते झालं रीतिवाचक. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही उपवास करणार का, प्रश्नार्थक हा त्याचा. मग त्यामुळे तुम्हाला हे जे मुख्य प्रकार जे आहे ते मुख्य प्रकार तुमच्या लक्षात आलेले आहेत की ओळखायचे कसे. अत्यंत सोपे आहेत. त्याचं जे शीर्षक आहे ते बऱ्याचदा शीर्षकच तुम्हाला त्याच्यामध्ये सांगून जातं की कुठल्या प्रकारामध्ये ते बसतं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता हे जे आहेत तुमचे पहिले 3 प्रकार, कालवाचक, स्थलवाचक आणि रीतिवाचक, त्याचे परत उपप्रकार पडतात आणि त्या उपप्रकारांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता ते कसे ओळखायचे त्याचं पण ते शीर्षकावरून लक्षात ठेवता येतं. फारसं कठीण नाहीये. बघा आता कालवाचक जे आहे, पण पहिलाच क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार पाहिला. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे ते क्रियाविशेषण, तो शब्द क्रियेचा काळ दर्शवतो. आता हा जो काळ जो आहे ना, हा काळ अशा प्रकारे 3 प्रकारांमध्ये तो दर्शवला जातो. याचे परत 3 प्रकार आहेत कालवाचक क्रियाविशेषणाचे. पहिला आहे कालदर्शक, दुसरा आहे सातत्यदर्शक आणि तिसरा आहे आवृत्तीदर्शक. ठीक आहे. आता ओळखायचे कसे बघा, सिंपल आहे. कालदर्शक म्हणजे साधा कालवाचक. कालदर्शक म्हणजे साधा कालवाचक. अपघात रात्री झाला. आता कधी झाला तर रात्री झाला. इथे काळ कळतोय, सिंपल फक्त काळ कळतोय. सर्वातच काळ कळतो, पण इथे साधा काळ सरळ आपल्याला फक्त नुसता काळच दाखवलेला आहे. जर अपघात रात्री झाला, केव्हा झाला तर रात्री झाला. हे कालदर्शक किंवा कालवाचक म्हटलं तरीही चालेल. कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय पहिला प्रकार कालवाचकचा किंवा कालदर्शक क्रियाविशेषण. त्यानंतर पूर्वी स्त्रिया नऊवारी साड्या नेसत. केव्हा, पूर्वी. तर हे पूर्वी सुद्धा झालं तुमचं कालदर्शक, पूर्वीचा काळ सांगितला. आता नऊवारी साडी फक्त लग्नामध्ये एक फॅशन म्हणून वापरली, काही जर स्त्रिया परिधान करतात, तर ते तसं इथे अपघात रात्री झाला, रात्री कालवाची. त्याचं दुसरं बघा सातत्यदर्शक. आता याचं जो शीर्षक आहे सातत्यदर्शक, त्याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं सातत्यदर्शक म्हणजे काय. बघा, सातत्य असणं एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे सतत ती क्रिया होणं, त्याच्यामध्ये खंड न पडणं, त्याला आपण म्हणतो सातत्य. म्हणजे आपण असं म्हटलं की देवासमोर सतत नंदादीप तेवत होता, किंवा आत्ता आपले गणपती बाप्पा येऊन गेले, काही जणांच्या तुमच्या घरी गणपती बसलेले असतील, गणपती समोर जे आपण समई लावतो किंवा तो दिवा लावतो तो सतत तेवत ठेवतो आपण, बघा सतत, तर ते सातत्य. मग आता इथे बघा रात्रभर पाऊस पडत होता. मग आता रात्रभर पाऊस पडत होता बघा, 2-3 दिवस सातत्याने पाऊस पडतो आहे. 2 दिवसापूर्वी तर हाकार माजलेला होता, रात्रभर तो पाऊस पडत होता. मग आता तो रात्रभर पाऊस पडत होता, त्याच्यामध्ये खंड पडला नाही, पावसाने काही विसावा घेतला नाही, ती सततची क्रिया झाली की मग त्याला म्हणायचं सातत्यदर्शक. कधी कधी काही प्रश्न जे आहेत ना त्याची उत्तरं कॉमन सेन्सने पण लिहिता येतील. लक्षात हे प्रकार आपल्याला काही पाठ करत बसायचे नाही. जसे शाळेमध्ये पाढे पाठ केले, दे के दे, बे 2 4, तसं मग याचे कालवाचकचे प्रकार, कालवाचक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक, हे थोडंसं आपल्याला काही क्लूने लक्षात ठेवता येतात, किंवा इथे तर शीर्षकावरून सहज तुम्हाला ओळखता येतील ही अखंड आणि याच्यामध्ये सतत क्रिया घडते. किंवा आज दिवसभर थंडी होती, पाऊस पडल्यामुळे तर थंड वातावरण होतं, दिवसभर थंडी होती, ते सतत पूर्ण दिवसभर थंडी लागत होती, कळलं ना. किंवा मगाशी मी सांगितलं तसं देवासमोर सतत दिवा ठेवत होता. म्हणजे हे जे शब्द आहेत दिवसभर, सतो, सदा, हे सगळे जे शब्द आहेत ते सातत्य दाखवतात. म्हणजे ती क्रिया जी आहे ती अखंड क्रिया होते, त्याच्यामध्ये खंड पडत नाही. ते झालं तुमचं सातत्यदर्शक, सिंपल. ठीक आहे. तिसरं आहे आवृत्तीदर्शक. आपण याच्यामध्ये बघा तुम्हाला विशेषणामध्ये सुद्धा संख्या विशेषणाच्या प्रकारात तर तो हे कालदर्शक, त्याच्यानंतर मग सातत्यदर्शक. सातत्यदर्शक मध्ये सातत्य आणि सतत क्रिया होते. आणि आवृत्तीदर्शक, तर ते आवृत्तीदर्शक जे आहे ना ते आपण याच्यामध्ये संख्या विशेषणाचे जे प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं. आवृत्ती होणे म्हणजे पुन्हा पुन्हा होणं, परत होणं, त्याला म्हणजे आवृत्ती म्हणतात. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की पुस्तकाची अमुक आवृत्ती निघाली, मोराबाईंबेकरांच्या
पुस्तकांची आता कितीतरी आवृत्ती आहे किंवा इतर काही जे लेखक आहेत त्याच्या पुस्तकाची एवढी अमुक अमुक आवृत्ती निघाली म्हणजे ती क्रिया परत परत आली. म्हणजे त्याच्यामध्ये जे शब्द येतात जी क्रियाविशेषण उभी आहे ती दररोज. मग दररोज म्हणजे काय होतं ते पुन्हा पुन्हा होणं. दररोज म्हणजे ती क्रिया जी आहे ती पुन्हा पुन्हा सातत्याने म्हणजे अशी सतत असं नाही तर काही कालावधीने ती होणं म्हणजे त्याची आवृत्ती होणं असं म्हणतात त्याला. मी दररोज बागेत जातो म्हणजे आज गेलो की परत उद्या दुसऱ्या दिवशी गेलो मग परवा गेलो अशा प्रकारे. तर ती जी घटना आहे त्या घटनेची काय याच्यामध्ये दाखवली जाते पुनरावृत्ती होते. हे झालं तुमचं आवृत्ती दर्शक. ठीक आहे. त्यानंतर तो वारंवार तो भुंगा जो आहे तो वारंवार फुलावर बसत होता. तो फुलावर बसत होता म्हणजे तो काही थोड्या थोड्या वेळाने बसतो परत उठतो बसतो परत उठतो अशा प्रकारे. त्यानंतर मग एकदा दोनदा तीनदा ते तिकडे सुद्धा शब्द आलेले होते तुमच्या संख्यावाचक विशेषणामध्ये. तसं इथे सुद्धा आवृत्तीमध्ये आलेलं आहे एकदा दोनदा वारंवार दररोज. कळलं ना. तर हे जे शब्द आहे हे झाले तुमचे आवृत्ती दर्शक. तर ते हे 3 प्रकार मगाशी जे आपण पाहिले ते मुख्य प्रकार आणि मग त्याचे प्रत्येकाचे हे उपप्रकार आहेत. त्याच्यामधलं हे कालदर्शक सातत्यदर्शक आवृत्ती दर्शक. काळ कळला सततची क्रिया घडली आणि पुन्हा पुन्हा ती क्रिया घडली की मग ती झाली पुनरावृत्ती झाली की आवृत्ती दर्शक. आता 1-2 उदाहरणं याच्यावरची विचारतो ती मला सांगा. समजा असं एक वाक्य दिलं आणि ते परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. सदा सर्वदा योग तुझा जळावा. मग काय होईल. सदा हे बघ इथे शब्द वापरले सातत्य परमेश्वराचं सदा आपल्या मुखी नाम असावे हे झालं सातत्य दर्शक. ठीक आहे. त्यानंतर मग असं एक वाक्य तुम्हाला दिलं की परवा संगीत शारदा नाटकाचा प्रयोग असेल. कालदर्शक. केव्हा तर परवा हे झालं कालदर्शक. ठीक आहे. दरवर्षी आमच्याकडे गणपती बसतो. आवृत्ती दर्शक म्हणजे यावर्षी त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी असं. मग याच्यामध्ये जे आहे ते झालं तुमचं आवृत्ती आधी त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा झाली तर त्यामुळे हे झाली पुनरावृत्ती. तर हे 3 प्रकार कालवाचकचे. आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. कालवाचकचे 3ही प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि सोपे आहेत सहज लक्षात राहतात. आता दुसरं जे आहे स्थलवाचक आपण पाहिलं. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये स्थलवाचक मध्ये 2 प्रकार आहेत स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. आता इथे बघा स्थितीदर्शक आणि गतिदर्शक. इथे आपण त्याचे जे शीर्षक आहे त्याच्यावरूनच आपल्याला लगेच लक्षात येतं. आता बघा मी असं म्हटलं की माझ्यासमोर साप उभा होता किंवा मी समोर साप पाहिला किंवा माझ्यासमोर साप होता. तर मग आता समोर हे सापाचं स्थळ कळलं आणि समोरून साप गेला मग त्याच्यामध्ये गती आली. म्हणजे काय होतं बघा आता इथे साप समोरून गेला. मग आता समोरून गेला म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे त्याच्यामध्ये गती आली म्हणून त्याला म्हणायचं गतिदर्शक. आणि मी असं म्हटलं की समोर साप होता मग तो समोर साप होता त्याची झाली स्थिती. तिथे तो साप आहे समोर त्यामुळे मी तिकडे जाऊ शकत नाही. तिथे समोरच आहे मला तिथे पुढे जाण्यासाठी तेवढीच अरुंद वाट आहे आणि समोरच साप बसलेला आहे त्यामुळे तो समोरच साप असल्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाहीये. त्यामुळे ती झाली तुमची त्या सापाची स्थिती. आणि समोरून साप गेला मग त्याच्यामध्ये गती झाली. तेव्हा गती. मग इथे जर त्याच्यामध्ये त्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये गती असेल तर ते गतिदर्शक म्हणजे जागा बदलली जात असेल स्थळ बदललं जात असेल तर ते गतिदर्शक. आणि ते एकाच ठिकाणी जर ते असेल स्थिर तर ते झाले स्थितीदर्शक क्रियाविशेषण. म्हणजे इथे स्थलवाचकचे हे 2 प्रकार. म्हणजे आता इथे बघा पलीकडे एक बंगला आहे हे स्थलवाचकच आहे. पण तो जो बंगला आहे तो बंगला आपली जागा बदलणार नाही. बंगला जो आहे तो आपली जागा बदलणार नाही त्यामध्ये झालं स्थितीदर्शक. हे झालं तुमचं स्थितीदर्शक. त्याच्यानंतर समजा मी असं वाक्य घेतलं की वर स्वर्ग आहे
मग ती स्थिती, तो स्वर्गवर, आता स्वर्ग काही इथे, तो खरा स्वर्ग जो आहे तो काही इथे येणार नाही. तो बघायचा असेल तर तुम्हाला कुठल्या तरी टॉवरवर जाऊन उडी मारावी लागेल, मग तो स्वर्ग दिसेल. मग ती स्थिती, ठीक आहे. आणि समजा मी असं एक वाक्य घेतलं की वरून धबधबा कोसळत होता, मग वरून धबधबा कोसळत होता, वरून हे काय होईल? गतिदर्शक. का? पाणी जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येतं, त्यामुळे गतिदर्शक. तर ही झाली स्थिती. आणि त्याच्यामध्ये जर बदल होत असेल, आपली ती जागा बदलत असेल, पाणी आता एका ठिकाणी जर साचलं तर त्याचं डबकं होतं, ते प्रवाही असलं की मग त्याचं नदीत रूपांतर होईल, ओढ्यात रूपांतर होईल वगैरे. तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. खूप आहे. समजा असं एक उदाहरण दिलं की इकडून तिकडून वारे गेले, इकडून तिकडून वारे गेले, मग काय होणार? इकडून गतिदर्शक, ठीक आहे. आणि मी असं म्हटलं की इकडेच गावदेवीचे मंदिर आहे, मग इकडेच गावदेवीचे मंदिर आहे, मग हे काय होईल? स्थितीदर्शक. बरं, इथेच आहे, बाजूलाच आहे. तर मग तेथे, इथे, वर, खाली, हे झाले तुमचे स्थितीदर्शक. इकडून तिकडून, आणि मग इथे खालून आणि वरून हे जे शब्द आहेत, व समोरून, साप समोरून गेला, त्याच्यानंतर मोटार खालून गेली, किंवा पुलावरून मोटार गेली. मग त्याच्यामध्ये जी चंतिका नाम गाडी असं आपण म्हणतो, तर ते त्याच्यामध्ये गती आहे. लिटरली ते वाक्य पाहिलं की आपलं लगेच लक्षात येतं की त्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये जर गती असेल, ते जागा बदलत असेल तर ते गतिदर्शक झालं. आणि मग ते एकाच ठिकाणी ते त्याचं स्थळ दाखवलं जात असेल, त्याचं नुसतं फक्त ठिकाण दाखवलं जात असेल तर ते होईल स्थितीदर्शक. तर हे झाले तुमचे स्थलवाचकचे 2 प्रकार. आधी आपण कालवाचकचे 3 प्रकार पाहिले आणि हे स्थलवाचकचे 2 प्रकार. आता तिसरं जे आहे तुमचं, त्याचे आपण प्रकार पाहूया, ते म्हणजे रीतिवाचक. पहिले जे 3 प्रकार आहेत ना, कालवाचक, स्थलवाचक आणि रीतिवाचक, याचेच उपप्रकार आहे. नंतर जे पुढचे जे आहेत 3 प्रकार, त्याचे उपप्रकार नाही आहे. तर आता यांच्या प्रकाराकडे आपण जाऊया. त्याच्यामध्ये एक रीतिवाचकमध्ये पहिला येतो प्रकारदर्शक, नंतर मग अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. बरोबर आहे. मग आता प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक, तिघांमध्ये फरक काय आहे बघा. आता बरणी आपोआप फुटली, असं आहे, बरणी आपोआप फुटली. त्याच्यानंतर म्हातारा, असं मी उदाहरण लिहिलं, म्हातारा सावकाश चालतो, असं सावकाश चालतो, सावकाश. मग आता इथे काय आहे? चालण्याची पद्धत कळलेली आहे, चालण्याचा प्रकार समजलेला आहे. म्हातारा सावकाश चालतो. जनरली पहिला प्रकार जो आहे ना, तो पहिला प्रकार जे आपण मुख्य प्रकार पाहिले त्याच्यात तो बसतो, प्रत्येक या त्याच्या उपप्रकारामध्ये. तर प्रकारदर्शक म्हणजे तिथे त्या क्रियेचा प्रकार, कशा प्रकारे ती क्रिया घडते ते कळते. बरणी आपोआप फुटली, म्हणजे जुनी झालेली आहे ती बरणी, आणि ती मग आपोआप असं त्याला गेले 2 तुकडे झालेले दिसले, आपोआप फुटली, प्रकार, पद्धत कळली. त्याच्यानंतर हळूहळू ती हळूहळू खाते, दाताची कवडी लावलेली आहे, असं पटापट खाता येत नाही, हळूहळू तबळून खाते. मग तिथे पद्धत कळली. सिंपल फक्त पद्धत कळत असेल, रीत कळत असेल तर त्याला म्हणायचं प्रकारदर्शक. कशा प्रकारे ती क्रिया घडते आहे, सिंपल कशा प्रकारे क्रिया घडली, हे झालं प्रकारदर्शक. आता इथे बघा, मी पटकन पळालो, असं एक उदाहरण आहे. त्यानंतर ती पटपट बोलली, काहीतरी पटपट बोललं ती. मग आता इथे मी कसा पटकन पळालो, ती पटपट बोलली, त्याने धपाधप धपाटे खाल्ले. मग आता इथे हे जे शब्द आहेत ना, झटकन, पटकन, धपाधप, ही रीतिवाचक पद्धतच आहे. रीतिवाचकच तुमचं जे क्रियाविशेषण जे आहे तेच आहे, पण त्याच्यामध्ये परत काहीतरी सूक्ष्म फरक आहे, म्हणून त्याचे ते इथे 3 प्रकार केलेले आहेत. मग आता याच्यामध्ये मी पटकन पळालो, ती पटपट बोलली, तिने धपाधप धपाटे खाल्ले. मग आता हे जे शब्द आहेत ना, झटकन, पटकन, धपाधप, तो बका बका खातो, तर ते हे जे शब्द आहेत, या शब्दांमध्ये हे शब्द जे आहेत हे रीत दाखवतात, प्लस त्या शब्दांमध्ये आवाज आहे, ध्वनी आहे, म्हणजे अनुकरण वाचक आहे. झटकन, पटकन,
धपाधप, बदा बदा, कळलं ना, मुळू मुळू, लुटू लुटू, दुडू दुडू, हे जे काही शब्द आहेत ते कसे आहेत, ध्वनिवाचक आहे. म्हणजे ध्वनिवाचक शब्द असतात त्यांना अनुकरण दर्शक असं म्हणतात. ध्वनिवाचक शब्द जे आहेत त्यांना अनुकरण दर्शक असं म्हणतात. त्याच्यामध्ये ध्वनी असतो, म्हणजे प्लस तो प्रकारही असतो. इथे प्रकार असल्यामुळेच आपल्याला ते रीतिवाचकच होतात. पळण्याची क्रिया कशी झाली, पटकन, पण त्याच्यामध्ये काय आहे, आवाज आहे. पटकन पळाला, म्हणजे पटापट पळाला, समजा चोरी करून तो पटकन पळाला. मग जो पटकन पळाला, मग तो कसा हळूहळू पळत असताना तिथे एक प्रकारातला आवाजच होणार ना. तो कुठेतरी कोणाला धक्का मारून जातो आहे किंवा पटकन दरवाजा उघडून वगैरे जातोय. तर हे जे शब्दच आहेत ना, ते शब्द ध्वनिदर्शक आहे, त्यातून आवाज आहे. मग त्याला म्हणायचं अनुकरण दर्शक शब्द. सिंपल, लक्षात. ठीक आहे. आणि तिसरं जे आहे निश्चय दर्शक. आता निश्चय दर्शक म्हणजे ती क्रिया काय आहे, ती नक्कीच खचितच ती क्रिया होणार असेल, निश्चितपणे ती क्रिया घडणार असेल, त्याला निश्चय दर्शक असं म्हणतात. म्हणजे आता समजा असं एक वाक्य घेतलं, तो नक्कीच खोटं बोलतोय. कधी कधी आपल्याला एखाद्याशी बोलत असताना कळतं की तो खोटं बोलतोय की खरं बोलतोय. म्हणजे ते जो तुमचा खोटं बोलणारा माणूस आहे तो नजरेला नजर भिडवून कधीच बोलत नाही. तो इकडे तिकडे असं बघत तो बोलणार, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हा खोटं बोलतोय, हा नक्कीच खोटं बोलतो आहे. म्हणजे ते आपली खात्री पटते. पोलीस सुद्धा पोलिसी नजरेने बघतात आणि पोलिसी नजरेने बघताना कळतं की बाबा हा माणूस खरं बोलतो की खोटं बोलतो. त्याने ट्रेनिंग दिलेलं असतं. मग इथे नक्कीच खोटं बोलतोय, निश्चितपणे नक्की झाली ती क्रिया आपल्या मनामध्ये. मग तेव्हा त्याला म्हणतं निश्चय दर्शक. त्याच्यात तू खुशाल घरी जा, म्हणजे नक्की जा तू घरी. तुला घराची झडती घ्यायची आहे, त्याला माहिती आहे मी प्रामाणिक आहे, माझ्या घरामध्ये तुला काहीच सापडणार नाही, जा तू नक्की घरी जा आणि माझ्या घराची जाऊन तू झडती घे. जे हे ते झालं निश्चय दर्शक, खचित, कळलं ना, झालं निश्चितपणे. मग त्याला म्हणायचं निश्चय दर्शक. तर हे 3 प्रकार जे आहेत, हे 3ही प्रकार तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. पहिला प्रकारदर्शक, त्याच्यानंतर मग अनुकरणदर्शक, आणि तिसरा जो आहे तो निश्चयदर्शक. ठीक आहे. आता समजा असं आपण एक वाक्य घेतलं की मगाचं वाक्य घेतलं, कधी तिघात कुठे बसेल बघा. कासव मंद चालते, कासव मंद मंद चालते, तो झाला प्रकारदर्शक. त्याच्यानंतर मग समजा आपण एक असं वाक्य घेतलं की बाळ दुडू धावत आला, बाळ दुडू धावत आला, धावत येण्याची क्रिया झाली ती, मग ते अनुकरण वाचक. आणि असा शब्द आला की खरोखरच खरोखरच त्याने विजय मिळवून दाखवला. मग त्याच्यामध्ये नक्की, निश्चित, खरोखर, हे सगळे शब्द त्याच्यामध्ये येतात. हे झाले रीतिवाचक क्रियाविशेषणाचे 3 प्रकार. आणि जे पुढचे जे आहे ना प्रकार, त्याचे ते उपप्रकार पडत नाहीत. म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये संख्यावाचक असेल किंवा तुमचं प्रश्नार्थक असेल किंवा निषेधार्थक असेल, त्याचे प्रकार नाही आहे. ठीक आहे. आता मी इथे काही वाक्य लिहिलेली आहेत फळ्यावरती, तर तुम्ही आता मला कुठल्या प्रकारात बसतात हे जरा मला सांगायचं आहे. आता इथे पहिलं विधान आहे बघा, माझ्या समक्ष अपघात घडला. या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा. माझ्या समक्ष अपघात घडला, समक्ष कालदर्शक, समक्ष, समक्षाचा अर्थ होतो समोर, माझ्या समोर, समक्ष, माझ्या समक्ष. म्हणजे आता तुम्ही माझ्या समक्ष जरी आभासी याच्यामध्ये स्थल आहे आणि तो समक्ष अपघात घडलेला आहे, समोर घडला, म्हणजे समोर गाडीने उडवला तो माणूस समोर पडला, तर तो मृत झालेला माणूस काही उडत जाणार नाही, तिथेच पडलेला आहे. त्यामुळे ते काय झाली, तुमची स्थिती झाली, त्याची स्थिती दर्शन. ठीक आहे. आता इथे बघा, यंदा जास्त पीक येईल. केव्हा या प्रश्नाचं आपण उत्तर विचारतो, तर यंदा. तर केव्हा, तर यंदा जास्त पीक येईल. मग काय होईल ते यंदा कालदर्शक होईल. पुढचं बघा, दल्लीतून गुंड पळाला, दल्लीतून. मग त्याच्यामध्ये खळच आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे, गती आहे, गती आहे. तो गुंड पळतो आहे
त्याच्यामध्ये काय आहे, गती. हा, गती आहे, गतिवाचक झालं ते. हा, त्याच्यानंतर पुढे बघा, लसूण औषधासाठी थोडी ठेवा. ठेवा कशी, किती, तर थोडी. मग आता हे थोडी मग कशामध्ये संख्या आली, पण आपल्याला लसूण जी आहे ना, लसूण ती आपल्याला मोजता येते ना, किलोमध्ये, 1 किलो, अर्धा किलो, ग्रॅम. मग ते काय होईल सांगा मला, संख्यावाचक मध्ये परिमाणवाचक. हा, त्यामुळे हे परिमाणवाचक मध्ये. पुढे बघा, तो न बोलता काटा काढतो. असं वाटतं, काही बोलत नाही, एखाद्या आपल्या मार्गात आडवा येत असेल तर न बोलता त्याचा काटा काढून टाकला. हा, नकाराला सिंपल न आणि ना हे शब्द आले ना, ते नकार दर्शक. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, निषेधार्ह, नकाराला निषेधार्ह. आता तो सभेत वटवट करत होता, वटवट वटवट. हा, हे काय होईल तुमचं अनुकरणवाचक. कारण त्याच्यामध्ये काय आहे, आवाज आहे, त्याच्यामध्ये ध्वनी आहे, तर ते ध्वनी असल्यामुळे ते होईल तुमचं अनुकरणदर्शक. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याने मोजके पदार्थ आणले. मोजके हा शब्द आहे, त्याने मोजके पदार्थ आणले. हा, मग आता हे संख्यावाचक आहे, पण संख्यावाचक मध्ये परत एकदा हे पदार्थ जे आहेत ते कुठले पदार्थ, पेढे आणले असते, बर्फी आणली असेल, मग ते आपल्याला परिमाणामध्ये सुद्धा मोजता येईल. त्यामुळे संख्यावाचक पण चालेल आणि परिमाणवाचक सुद्धा. जे काही दिलेलं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन जो दिलेला असेल, पर्याय दिलेला असेल तो लिहायचा. तर मोजकेमध्ये पण संख्याच आली ना, मोजके पदार्थ आणले. म्हणजे त्याने याच्यामध्ये ती दिवाळी संपली आणि मग दिवाळीची सुट्टी संपल्यावरती त्या तुमच्या टीचर कॉलेजमध्ये आल्या आणि मग त्या कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी फराळ आणलं. म्हणजे काही शेवटी उरतं, करंजा वगैरे उरतात, चकल्या विकल्या संपलेल्या होत्या, त्याने मोजके पदार्थ आणले ते. मग त्याच्यामध्ये संख्या आहे आणि ते मोजता येतात हो आपल्याला. चकली तुमची किलोवर मिळतात किंवा करंजा वटेवर जे काही नगावर मिळतात ते. तर त्यामुळे हे झालं तुमचं संख्यावाचक. त्याच्यानंतर मग आता हे बघा जरा वाक्य, जेव्हा वकील मिळेल तेव्हा सुटका होईल. म्हणजे जेव्हा तेव्हा हे 2 शब्द आलेले आहेत इथे. ऍक्च्युली हे संकेतदर्शक, आपण जो संकेतार्थ पाहिला बघा, आख्यात अर्थामध्ये संकेतार्थ पाहिला, तशा प्रकारातलं हे वाक्य आहे. आणि ते पुढे आपल्याला उभयान्वयी अव्यय आपण पाहणार, त्याच्यामध्ये सुद्धा ते येणार आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा तेव्हा असं घेतलं, जेव्हा तेव्हा, जेव्हा वकील मिळेल तेव्हा सुटका होईल. मग जेव्हा वकील मिळेल तेव्हा पुढे कधीतरी सुटका होईल. मग कुठल्या प्रकारात बसेल जरा विचार करा. जेव्हा वकील मिळेल तेव्हा सुटका होईल, पुढे जेव्हा वकील मिळेल तेव्हा कधीतरी सुटका होईल. म्हणजे याच्यामध्ये काय कळतो आहे, कालदर्शक, कालवाचक. म्हणजे संकेतार्थी वाक्य येतात त्याच्यामध्ये, त्याच्यावरून आपल्याला काय कळतं आहे ते 2 शब्द जे आहेत. संकेतार्थी नेहमी 2 येतात, जर तर, जेव्हा तेव्हा, जरी तरी, अशा प्रकारातले अट असते ना त्याच्यामध्ये. जेव्हा वकील मिळेल तेव्हा सुटका होईल, ते अट आहे. त्याची सुटका होण्यासाठी त्याला वकील मिळणं गरजेचं आहे. आणि तो आपण संकेतार्थ प्रकार आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, पण तो पुढे कधीतरी त्याची सुटका होणार आहे. त्यामुळे इथे काय झालेलं आहे तुमचं कालवाचक. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती. जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर. हा, स्थितीदर्शक म्हणजेच काय झालं, हे जेथे आणि तेथे स्थळ कळतंय आपल्याला, स्थलवाचक आणि स्थितीदर्शक. अरे याचा अर्थ काय, ते दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती, म्हणजे आपण परमेश्वरासमोर नतमस्तक होतो, हात जोडतो. किंवा ज्या काही पूर्वीच्या आपल्या पुढाऱ्यांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे, नेत्यांनी, त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा महात्मा गांधी म्हणा, लोकमान्य टिळक म्हणा, तिथे आपण नतमस्तक होतो, हात जोडतो. त्यांनी काहीतरी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला, आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आपल्याला. तर मग तिथे कर माझे दूत, या हात जोडतात. म्हणजे आता जेथे, म्हणजे त्या ठिकाणी, मंदिरात गेल्यावरती आपले हात जोडतात. भव्यत्व दिव्यत्वाची आपल्याला प्रचिती येते, परमेश्वर आहे, या परमेश्वराचं दर्शन झालं. आत्ताच तुम्ही गणपती जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आलात, भव्य दिव्य रूप पाहिल्यावरच आपण हात जोडतो. पंढरपूरला गेलात की आपला हात नकळत आपले हात जोडले जातात. ते जेथे दिव्यत्वाची प्रचिती
तेथे कर माझे दूत. स्थळ कळलेलं आहे, स्थलवाचक. जसे सांगतो तसे वाग. जसे सांगतो ज्या प्रकारे, हे झालं तुमचं रीतिवाचक. रीतिवाचक मी जसं सांगेन तसं वाग. मग याच्यामध्ये या उदाहरणांमध्ये एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, ती म्हणजे असे संकेतदर्शक जर तुम्हाला शब्द आले तर ते संकेतदर्शक शब्द जरी आले तरी त्याच्यावरून तो काळ कळत असेल तर ते कालदर्शक, त्यानंतर मग त्याच्यामध्ये स्थळ कळत असेल तर स्थलवाचक, आणि पद्धत कळत असेल तर ते रीतिवाचक. आणखी एक उदाहरण त्यांनी अनेक वेळा विचारलेलं आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सिंपल आहे. काय होईल? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. काय कुठल्या प्रकारात? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे आणि तेथे, इथे बघा ना, पायस स्थळ झालं, ते काल नाही होणार. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. मी ज्या ठिकाणी आहे तिथे तू परमेश्वर आहे माझ्याबरोबर. मी आता इथे आहे, मी बोलतो आहे, परमेश्वर मला बोलतं करतो आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तर मग हे झालं तुमचं परत स्थलवाच. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. ही उदाहरणाची ही सर्व उत्तरं तुम्ही देत आहात हे तुमच्या लक्षात आलेलं आहे.